शुड हॅव, कुड हॅव, वूड हॅव हे मॉडेल वर्ब्स. आज आपण अशा 3 गोष्टी शिकणार आहोत ज्या आपल्याला भूतकाळाबद्दल म्हणजे पास्ट बोलण्यास मदत करतात. जेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळं व्हायला हवे होते तेव्हा आपण शुड हॅव, कुड हॅव आणि वूड हॅव असे वापरतो. या सर्वांसाठी एक साधा नियम लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्ट प्लस मॉडेल प्लस हॅव प्लस V3 वर्बचा तिसरा फॉर्म. शुड हॅव करायला हवे होते कधी वापरायचे? जेव्हा आपल्याला एखाद्या जुन्या चुकीबद्दल किंवा कर्तव्याबद्दल बोलायचे असते. रिग्रेट ऑर ॲडवाइस. एक्झाम्पल, आय शुड हॅव स्टडीड हार्डर. मी अधिक अभ्यास करायला हवा होता. यू शुड हॅव टोल्ड मी. तू मला सांगायला हवे होते. हे जेव्हा वापरायचं तुम्हाला वाटते की एखादी गोष्ट करणे योग्य होते पण ती केली गेली नाही. कुड हॅव करू शकलो असतो. कधी? जेव्हा भूतकाळात एखादी गोष्ट करण्याची क्षमता किंवा शक्यता होती पण ती केली गेली नाही. ॲबिलिटी किंवा पॉसिबिलिटी. आय कुड हॅव ओन द रेस. मी ती शर्यत जिंकलो असतो. ही कुड हॅव स्टेड विथ अस. तो आमच्यासोबत राहू शकला असता. हे क्षमतेबद्दल बोलते. मी करू शकत होतो पण ते केले नाही. वूड हॅव केले असते कधी वापरायचे? जेव्हा आपल्याला एखाद्या काल्पनिक परिस्थितीबद्दल बोलायचे असते. इमॅजिनरी सिच्युएशन्स. हे सहसा जर तर सोबत येते. इफ आय हॅड मनी आय वूड हॅव बॉट अ कार. जर माझ्याकडे पैसे असते तर मी कार विकत घेतली असती. आय वूड हॅव कॉल्ड हिम बट आय वॉज बिझी. हे परिणाम दर्शवते जो प्रत्यक्षात घडला नाही. शुड हॅव मीन्स करायला हवे होते. पश्चाताप, कर्तव्य. कुड हॅव करू शकलो असतो. शक्यता, क्षमता. वूड हॅव केले असते, अट किंवा कल्पना. आता तुम्ही प्रयत्न करा. समजा तुमची ट्रेन मिस झाली तर तुम्ही काय कराल? आय डॉट अराइव्ड अर्ली. मी लवकर पोहोचायला हवे होते. यात शुड हॅव येणार. आय डॉट टेकन अ टॅक्सी. मी टॅक्सी घेऊ शकलो असतो. ह्यात कुड हॅव येणार. इफ आय वेकअप अर्ली डॉट कॉट द ट्रेन. जर मी वेळेवर गेलो असतो तर ट्रेन पकडलो असतो. यात काय येणार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लक्षात ठेवा या तिन्ही शब्दानंतर नेहमी हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप V3 येते. सराव करत राहा आणि उद्या आपण याची अधिक उदाहरणे पाहणार आहोत. बेस्ट ऑफ लक.